शिष्याचं नातं. आईच्या मनातली जी ममता मुलाविषयी असते, प्रेम असतं, जिव्हाळा असतो, माया असते, ती माया, ती ममता, तो जिव्हाळा शिक्षकाच्या मनात सुद्धा आपल्या विद्यार्थ्याबद्दल असतो. म्हणजे विद्यार्थ्याला शिक्षकामध्ये, गुरुमध्ये आपली आई दिसते, आई वाटते आणि आईचं प्रेम शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांना देतो. मुलांना तुम्हाला कदाचित माहीत नसेल, एखाद्या मुलाला जर शिक्षकानं वर्गात मारहाण केली तर त्या शिक्षकाला संध्याकाळी झोप लागत नाही. आपण या मुलाला त्याच्या पाठीत छडी मारली, त्याच्या पाठीत वळ कुठला, त्यामुळं त्या शिक्षकाचं मन सारखं अस्वस्थ होतं. आणि दुसऱ्या दिवशी वर्गात आल्यानंतर आल्याबरोबर शिक्षक आदल्या दिवशी ज्या पोराला छडी मारलेली असते त्याच्या जवळ जातो आणि त्याच्या पाठीवर हात फिरवतो. त्यावेळी त्याच्या पाठीवर शिक्षकांना हात फिरवला म्हणून त्या मुलाच्या डोळ्यातून पाणी आलं. मुलाच्या डोळ्यातून पाणी आलं की शिक्षकाचं डोळं पाण्यानं पडलं. म्हणजे आईचं जे हृदय आहे ते शिक्षकाचं हृदय असते. लक्षात ठेवा बाळा. तर गुरु विवळतो म्हणजे इतकं अतूट नातं गुरु शिष्याचं असतं. आणि म्हणून हे गुरु शिष्यांचं नातं दोन्ही बाजून दोघांनी जपण्याचा संदेश आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण घ्यायचा असतो. आणि त्या पद्धतीचा आचार गुरुबरोबर मुलांनी करायचा असतो. आपल्या आयुष्यामध्ये कोण असतं, कोण असतं सकाळ तुम्ही हुशार बोला. माझी समजूत वेगळी होती. तर आई या मुलांचा पहिला दिवसतो. आईचे संस्कार हे सर्वश्रेष्ठ असतात. आणि आई हा पहिला गुरु. त्या आईचे संस्कार सर्वश्रेष्ठ असतात. या खानापूर तालुक्यातले कुटुंब अमेरिकेत गेलो होतं आहे आणि अमेरिकेत राहतो. त्याचा मुलगा नोकरीला होता आणि तुमच्या सुद्धा लहान मुलगा जन्माला आलेला होता. दर वेळेला आई वडील खाण्यासाठी तुला एक काय खाऊ देणं, पैसे देणार. त्या मुलानं हे पैसे साठवून ठेवले आणि यावेळी काही वर्षानंतर ते कुटुंब आपल्या खेडेगावात आलं. त्या खेडेगावामध्ये त्या ठिकाणी एक देवाचं देऊळ बांधायचं चाललं. त्यावेळी त्या मुलाच्यावर आई वडिलांनी चांगले संस्कार केल्यामुळं खाऊसाठी ठेवलेले पैसे त्या मुलाने देवाला दिले. तर संस्कार मुलावर चांगले केले तर मुलं चांगली दिसतात. तशी तुझ्या मनाची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आणि त्याप्रमाणे आई मुलावर चांगले संस्कार करते. त्यामुळे मुलगा चांगला जन्माला येतो. आईचे संस्कार हे ते मुलाचं लक्षात ठेवा. अनेकांच्या जीवनात ते आयुष्यात अभ्यास बुडवायचा नाही. आणि त्यामुळं मी महाराष्ट्र सरकारच्या पाटबंधारे खात्याचा सचिव झालो. हे गुरुंचे संस्कार आहे. गुरुंच्या मुलांनी झालो. आणि ह्या जाणीचा काळ लक्षात मी 10,000 माणसापुढे 3-3 तास भाषण केले. सांगायला सुरुवात केली. ते मुलांनो
पंडित नेहरू कोण आहे तुम्हाला माहित आहे का? पंडित नेहरू हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. ते अतिशय मोठे विद्वान आहेत. विद्वान आहेत म्हटल्यानंतर एक वर्ग उठलं आणि लगेच पंडित पंतप्रधान म्हणलं. हा विद्वान आहेत म्हणजे आमच्या मुलीपेक्षा विद्वान आहेत. म्हणजे मुलांच्या मनात आपल्या मुलीविषयी काय प्रतिमा असते बघा. माझे गुरुजी एवढे विद्वान आहेत की पंतप्रधान आणि साडे 600 दाब दूर काय लागले आहे आमची गुरुजी हुशार आहे. जर तुम्ही कार्य केले गुरु आणि शिष्याचे संबंध हे अतिशय जिव्हाळ्याचे, प्रेमाचे आणि आपुलकीचे असतात. आणि त्यात गुरुचं मोठेपण तेवढं सांगावं तेवढं थोडं आहे. हे जे गुरुजी आहेत त्यांच्या मोठेपणाविषयी हे मोठे जैन धर्माचे साधू गेले तरुण सागर महाराज त्यांनी सांगितल्या की ते येथे ठिकाणी म्हणतात शिक्षकाचं महत्व सांगताना शिक्षकांना समजावं म्हणून मी मुद्दाम सांगतो. ते म्हणाले की समाजामध्ये एखादा धन्वंतरी भ्रष्ट झाला, धन्वंतरी म्हणजे डॉक्टर, एखादा धन्वंतरी भ्रष्ट झाला तर त्यातून पेशंट दबावतो. एखादा अभियंता भ्रष्ट झाला तर एखादा पूल कोसळेल, एखादी इमारत कोसळेल. तर एखादा शिक्षक भ्रष्ट झाला तर सारा समाज रसा चालला. म्हणजे शिक्षकाचं महत्व, शिक्षकाची जबाबदारी त्याने आपल्या तरुण सागर महाराजांनी सांगितले. शिक्षकांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बाबा रे, इतर सर्वांना चुकायचा अधिकार आहे, इतर सर्वांनाही भ्रष्ट होण्याचा अधिकार आहे, पण आपणाला नाही. कारण आपणाला का नाही तर आपणाला भारताचे भावी आधारस्तंभ घडवायचे आहे. मग साने गुरुजींनी एका ठिकाणी सांगितले शिक्षकाची नोकरी ही रात राणीच्या ड्रायव्हर सारखी असते. रात राणीचा ड्रायव्हर हा जर घाटातून गाडी निघाली तर गाडीचा दार वारा ठिकून येत असतो. त्या गाडीत असणारे सगळे प्रवासी झोपलेले असतात. त्यावेळी त्या ड्रायव्हरला जर वाटलं की आपण सुद्धा झोपावं तर चालत नाही. ड्रायव्हर झोपला तर सगळी गाडी जमीनदोस्त होईल, कोत्याचं नव्हतं होईल. त्याप्रमाणे शिक्षकाची सेवा ही रात राणीच्या ड्रायव्हर सारखी आहे. शिक्षकानं आपलं काम रात राणीच्या ड्रायव्हर सारखं डोळ्यात तेल घालून केलं तरच राष्ट्र घडतं. म्हणून शिक्षक होणं ही शिक्षकाच्या जीवनातली अतिशय मोठी मिळकत आहे, त्याचा तो बहुमान आहे. आणि म्हणून शिक्षकाशी शिक्षकाचं बंधन करणं, शिक्षकाचं मोठेपण जपणं, शिक्षकाच्या आज्ञा जपणं आणि शिक्षक सांगतो त्याप्रमाणे आपण वर्तन करणं ही मुलांची जबाबदारी आहे. आणि शिक्षकांना समाजानं राज्य केली, शिक्षकांना सुद्धा त्यांच्या सन्मानानं वागले पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे. त्यांना कमीत कमी त्यांचा पेशा सोडून इतर कामं सांगायची बंद केली पाहिजे. तर शिक्षकांच्याकडून आपल्या देशाला हवा असणारा समृद्ध आणि संपन्न भारत घडेल. आज सगळे विद्यार्थी जय हिंद जय भारत.